आमची मागणी एकच आहे आणि ती सगळ्यांना माहीत आहे की गोरबंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळवण्यासाठी ज्या ज्या अटी आणि शर्ती लागतात, लोकूर कमिशनच्या ज्या 5 महत्त्वाच्या अटी आहेत ते बंजारा समाज पूर्णपणे ते पूर्ण करतो. एवढेच नव्हे तर आतापर्यंत जेवढे आयोग झालेले आहेत सगळ्या आयोगाने गोरबंजारा समाजाला एसटी आरक्षण द्यावे म्हणून शिफारस केलेली आहे. 1871चा जो कायदा आहे तो गुन्हेगारी जमात म्हणून त्या ठिकाणी नोंद आहे. 1919 जनगणना असेल, 1931 जनगणना असेल, प्रत्येक जनगणनेमध्ये त्यावेळेला गोरबंजारा समाजाची जी यादी आहे त्याच्यामध्ये गोरबंजारा समाज एसटीच्या यादीमध्ये त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून जर गॅजेटेरच्या आधारे मराठा समाजाला जर ओबीसी आरक्षण मिळू शकतं आणि एवढ्या सगळ्या नोंदी असताना गोरबंजारा समाजा मुळात आदिवासी असताना गोरबंजारा समाजाला आदिवासीचं आरक्षण का नाही, ही गोष्ट या समाजाच्या लक्षात प्रकर्षाने येते. आणि मागील एवढे मोठे आंदोलन करून 55-56 आंदोलन झालीत, 5 नवयुवक तरुणांनी आत्मबलिदान केलं, 17-18 लोकांनी उपोषण केलंय, सरकार कुठली दखल त्या ठिकाणी घ्यायला तयार नाहीये. म्हणून पुन्हा एकदा या जालन्यामधून आमचे सहकारी एकनाथ चव्हाण इथे मागील 8 दिवसापासून उपोषण करीत आहेत. एवढे दिवस झाल्यानंतर सरकार साधी त्यांची तब्येत विचारला येत नाही म्हणजे या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे की नाही आहे. अरे हा समाज तुम्हाला गादीवर बसू शकतो तर गादीवरून खाली खेचू देखील शकतो. ही वेळ आमच्या
म्हणून आमची म्हणून प्रत्येक राज्यामध्ये या समाजाला एसटी आरक्षण मिळावं आणि ही आमची प्रमुख मागणी आहे. एवढ्यासाठी हा आंदोलन आम्ही आक्रमकरित्या करत आहोत. सरकार दुजाभाव करते का समाजाला वेगळं? 100% सरकार दुजाभाव करतो आहे. कारण गॅजेटियरच्या आधारावर जर मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळते तर गॅजेटियर मध्ये गोर बंजारा समाजाची नोंद ही आदिवासी म्हणून आहे. जर त्यांना तुम्ही ओबीसीचं आरक्षण देऊ शकता तर या समाजाला एसटी आरक्षण तुम्ही का देत नाही ही आमची मागणी आहे आणि रास्त मागणी आहे, संविधानिक मागणी आहे. आणि आमचा हक्क, आमचा अधिकार आम्हाला मिळालाच पाहिजे. जर सरकारने आमची दखल घेतली नाही तर सरकारला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही.